कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आनंदवाडीचा सप्ताह रामकृष्ण हरी जय हरी माऊली, बोला विठ्ठल पहा विठ्ठल. कारण प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आनंदवाडीच्या राजाचा म्हणजे माझ्या विठू माऊलीचा सांगावा आलाय, म्हणजेच हरिनाम सप्ताहाचा सांगावा. मित्रांनो, आनंदवाडीचा हरिनाम सप्ताह चालू झालेला आहे आणि आज 9 ऑगस्ट 9 आणि 10 ऑगस्ट असा 1.5 दिवसाचा हा हरिनाम सप्ताह असतो. आणि आज आपण पहाटे बरोबर 5 वाजता जाणं पहिला घंटानाद होतो, त्याच्यानंतर सर्व ग्रामस्थ एकत्र होतात आणि अभ्यंग स्नान हे श्रींना केलं जातो. त्याच्यानंतर मित्रांनो, सर्वांना पुसून झाल्यानंतर वस्त्र परिधान केलं जातात. त्याच्यानंतर घट बसवला जातो बरोबर 9 साडेनऊच्या आसपास. आणि घटाची पूजा झाली की सर्वप्रथम जो यजमानी असतो घटाची पूजा वगैरे करतात ते घट बसवताना. आणि तेच बाहेर जाऊन जे पेटीची टाळ मृदुंग यांची पूजा केली जाते. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, हरिनाम सप्ताहाला सुरुवात होते. आणि पहिला हरिनाम सप्ताह पारा असतो तो गावाचा पारा असतो. त्याच्यानंतर वाडीनुसार पारे चालू होतात आणि त्याच्यानंतर पाहुणे मंडळी वगैरे असे बाहेरचे येणार त्यांचे असतात. आणि हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनवर नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. चला आनंदवाडीचा हरिनाम सप्ताह पाहूया.
बोला कुंडली गोरजे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। रामकृष्ण हरी पांडुरंग हरी माऊली। मी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष प्रदीप प्रकाश कोयंडे। आता या सप्त्याची सुरुवात एकंदरीत थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय सर्वांच्या माहितीसाठी। आनंदवाडी हा गाव वसल्यानंतर भरपूर वर्ष इथे सर्व मच्छीमार बांधव मासेमारीचा व्यवसाय करतात आणि त्या व्यवसायावरती सर्वांचा उदरनिर्वाह चालतो आणि त्याचबरोबर गावातील मंडळी एकोप्याने एका विचाराने पहिल्यापासूनच वावरतात। एक जात एक समाज गावामध्ये सर्व माणसं आहेत आणि त्यातच आपले समाजाची माणसं आज बाजूच्या आमची खाडी किनाऱ्याची जी लोक आहेत समुद्राच्या किनारी त्या किनारपट्टीला सगळीकडे आहेत। आमच्या या बारावाडीमध्ये म्हटलं तर हे संपूर्ण आचरा पिरावाडी पर्यंत किंवा अगदी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मच्छीमार बांधव आहेत। ते काही ठिकाणी आमचे पाहुणे आहेत संबंध आहेत तर त्याच्यामध्ये आचरा या गावी पण आमचे गावातील नाते संबंधित लोक आहेत।
कोणाचे पाहुणे आहेत. मग तिकडे आषा निमित्त त्यावर तिकडे हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. त्यावेळी करत होते आणि तो आतापर्यंत चालू आहे. मग त्यावेळी आमची लोक गेलेली असताना, पाहुणे म्हणून त्यांच्याकडे गेलेले असताना तिकडे तो करंज्यांचा प्रसाद होता आणि तो प्रसाद ते लोक प्रत्येकाला जशी देतात त्या पद्धतीने त्यांनी दिलेला होता आणि तो प्रसाद थोडा का असे ना तो घेऊन येत होते आणि त्यावेळी पायी चालत जायचे, पायी चालत यायचे. पायी चालत येताना उशीर झाला आणि मग वाटेमध्ये एका वाटसरून त्यांच्याकडे ते मला खायला दे असं मागितलं. पण तो म्हणाला माझ्याकडे काय नाही आणि तो तसाच निघून आला. त्याला त्याने ते दिलं नाही आणि त्याच्यानंतर मग तो गावात आला. गावात आल्यानंतर मग एक असा विषय झाला की सर्व इकडचं वातावरणच बदलून गेलं. गावामध्ये एक साथीसारखा रोग आला, म्हणजे एक डिसेंट्रीचा हा प्रकार जो आता तो चालू झाला आणि तो झाल्यानंतर मग एका पाठोपाठ एक लोकांना दगवत गेली, मृत पावत गेली आणि त्याच्यानंतर मग समजे नाही काय झालं नक्की, कोण काय केलंय. मग तो एक जण म्हणाला की मला असं असं माझ्याकडे मागितलं पण मी दिलं नाही. मग त्यावेळी सर्व आमचे जे गावचे मेन पाटील आहेत, मानकरी आहेत, त्यांनी मग धुरी आहेत आमचे पाटील, मग त्यांनी आणि सर्व जे आमचे त्यावेळीचे 1935-36 सालचा हा विषय आहे आणि त्यावेळी त्यांनी मग आमचा ही पंचतत्व गाव स्थापन झाला तेव्हाच झाला. पण पहिला प्रथम आम्ही मांड चौचार देव म्हणून आहे, जिथे शिगमा साजरा केला जातो पश्चिम वाड्यामध्ये, तो मांडाचं स्थान आहे. त्या मांडाच्या ठिकाणी त्याची टाळी धरली आणि टाळी धरली म्हणजे धावा केला देवाचा आणि धावा केला तो असा अखंड चालू ठेवला. त्या तिथे धावा चालू केल्यानंतर हा जो काय प्रकार होता तो थांबल्यानंतर मग लोकांनी ठरवलं की चला ह्या जर अशा याने जर आपलं हे झालं असेल तर आपलं पांडुरंगाचं मंदिर आहे, मग त्या मंदिरात आपण आषाढीच्या नंतरची जी एकादशी आहे ती कामिका एकादशी, मग त्या कामिका एकादशीला आम्ही इथे उत्सव साजरा करूया आणि त्यावेळी आपण तो प्रसाद करंजा म्हणूनच प्रसाद देऊया आणि त्याच वेळी मग तिथून इथे आषाढीच्या नंतरची कामिका एकादशीला हरिनाम सप्ताह साजरा करायला सुरुवात केली आणि त्या 1935-36 सालापासून इथे हरिनाम सप्ताह साजरा करतायत. मग त्यावेळी असं ठरलं की चला प्रत्येकाने आपले जमेल तेवढे यथाशक्ती करंजा बनवायच्या घरामध्ये आणि येणाऱ्यांना आपण प्रसाद म्हणून द्यायचा आणि त्या पद्धतीत चालू झाला आणि त्याचं आज प्रस्त म्हणजे एवढं छोटस झाड लागलं, आज असं पूर्ण वटवृक्ष झालेलं आहे. सर्व आमच्या जे गावातल्या आमच्या आया बहिणी आहेत, माहेर वसनी आहेत, त्या सगळ्या बाहेर कुठेही गेल्या तरी या दिवसासाठी आतुरतेने 365 दिवसाची वाट पाहत असतात आणि ती आतुरतेने आदल्या दिवशी हजर होतात आणि त्याचा 15 दिवसापासूनच आधी त्याचा वेध लागलेला असतं सर्वांना, गावातल्या मंडळींना. मग सर्व लोक त्याच्यामुळे त्याच्यात उत्साह एक निर्माण होतो, सर्वांच्या चैतन्य, आणि मग ते सर्वजणांनी मिळून आषाढीच्या नंतरची एकादशी कामिका एकादशीला मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो आणि त्याला आता भाविकांची पण भरपूर गर्दी होते. सकाळी पहाटे अभ्यंग स्नान आणि त्याचबरोबर काय झालं, सुरुवात ज्यावेळी केली तर त्यावेळी आमच्याच समाजाची लोक, सर्वंकन मंडळी, आचऱ्यातील मंडळी हे त्यावेळी प्राधान्याने आमच्या बरोबर उभे राहिले. कारण कसं झालं, आमच्यावरती आमचे जे पूर्वज होते ते बोटीवर कामधंदा करायचे, त्यावेळी त्यांच्याबरोबर ते पण पाती, म्हणजे त्यावेळी तारवा होती, तारव शिडाची, आणि मेंगलोर टू मुंबई असं त्यावेळी तारवांचा प्रवास होता, जहाजाने सगळं माल वाहतूक व्हायची, तर ते एकत्र काम करायचे. मग ते म्हणाले चला, आचऱ्यावाल्यांना माहिती होतं मग आम्ही तुमच्या बरोबर एकोप्याने येतो, आणि मग आचरा, सरवणकरवाडी, वानिवडे, तशीच आचरा पिरावाडी आणि आमचं गाव मिळून ते हे सगळं उत्सव साजरा केला, सुरुवात केली. आणि मग त्या वर्षीपासून मग असं केलं की चला आता सरवणकारी आणि आचरा यांना आपण माना सन्मानाने त्यांचं मग पाठवणी करायची. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर पूर्ण दिवस रात्र हे चालतं. सकाळी 10 वाजता घट बसतात, पहाटे 5 वाजता अभ्यंग स्नान सुरू होतं. अभ्यंग स्नान म्हणजे पंचामृत स्नान, दही, दूध, मध, तूप हे सर्व शर्करा घालून त्याची आंघोळ झाल्यानंतर 10-9:30ला घट बसतो. घटाची पूजा झाल्यानंतर हरिनाम चालू होतो. हरिनाम चालू झाल्यानंतर सतत अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळे तो अखंड त्या दिवसाची ज्या सुरुवात होते त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या त्या सुरुवातीच्या 5 मिनिटं वाढवून आम्ही तो 5-10 मिनिटं वाढवून तो आम्ही थांबवतो. तो झाल्यानंतर मग सगळे आमची गाराणी वगैरे होऊन गाव प्रदक्षिणा होते. ही जी छोटी मूर्ती दिसते समोर ती सर्वांच्या भेटीला जाते प्रत्येकाच्या घराकडे, म्हणजे ती त्याला आम्ही गाव प्रदक्षिणा म्हणतो. आणि ती झाल्यानंतर मग इथे आपले दशावतार, जे कृष्णाने 10 अवतार खेळले त्याचं तिकडे माहिती देऊन ते अवतार सादर केले जातात. त्याच्यानंतर मग हंडी फोडली जाते आणि त्याचबरोबर त्याच वेळी जो प्रसाद असतो तो प्रत्येक घरातून गोड पदार्थ त्याचबरोबर भाजी
असे 2 प्रकारचे प्रत्येक बिराडातून घेऊन यायचं आणि एकत्र मिक्स करायचं. तो 2 मोठे भांडी ठेवून त्याच्यामध्ये तो वेगवेगळा प्रसाद म्हणजे गोड एका बाजूला भाजी एका बाजूला मिक्स केली जाते आणि त्याच वेळी देवाला एकादशीचा उपवास असतो. मग तो द्वादशीला सकाळी देवाचा उपवास सोडतात. मग एक बैठा भात बनवून तो भात पूर्ण तसाच एक टोप उडी मारून ताटामध्ये त्याच्यामध्ये दही ठेवलं जातं आणि तो दही भाताचा नैवेद्य देवाला दाखवून देवाचा उपवास सुटतो द्वादशीला. आणि त्याच्यानंतर तो जो दही भाताचा वेळ असतो नैवेद्य तो त्या आपण प्रत्येकाच्या ब्रेडातून आलेला जो प्रसाद असतो त्याच्यामध्ये मिक्स करून त्याचा एक काला केला जातो म्हणजे दही काला. जो कृष्णाने दही काला केला आणि प्रत्येक बाळगोपाळाने खाल्ला तशा पद्धतीत तो काला केलेला सर्व जमलेले जे सगळे बाळगोपाळ असतात सगळे भक्तगण असतात त्यांना तो प्रसाद म्हणून वाटला जातो. आणि तो वाटल्यानंतर मग सगळे दमल्यानंतर तो प्रसाद झाल्यानंतर तो शेवटचं हे राहिलेलं असतं ते दही अंडीचं. मग आम्ही फुगडी खेळतो. फुगडी सर्व लहान मोठे वयस्कर असू देत लहान छोटे असू देत फुगडीचा खेळ खेळतात. फुगडी झाल्यानंतर मग 4 आमचे वाडी आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. प्रत्येकाला 1 वर्ष मान असतो त्या हंडीचा. मग त्या पद्धतीत ज्याची पहिली दिंडी असते पहिली दुसरी तिसरी चौथी अशा प्रकारच्या दिंड्या असतात रात्रीच्या ना त्या पद्धतीत त्यांना पहिला मान असतो. मग ते हंडी फोडण्याचं मनोरे रचून हंडी फोडतात. हंडी फोडून काला संपतो आणि मग त्या दिवशीचा विषय दुसऱ्या दिवशीचा संपतो. आणि त्याचबरोबर मग विसर्जन झालेलं नसतं आपल्या घटाचं वगैरे. मग ते तिसऱ्या दिवशी महाप्रसाद होऊन महाप्रसाद झाल्यानंतर मग संध्याकाळी फुरगुलेंचा प्रसाद फुरगुली लाया त्यावेळी लाया होत्या ते लाया साखर खोबरं घालून तो सगळ्यांना प्रसाद वाटप केला जातो आणि संध्याकाळी वाजत गाजत विसर्जन होतं त्या घटाचे. अशा प्रकारे आमच्या ह्या हरिनाम सप्त्याची सांगत आहोत. धन्यवाद. तर मित्रांनो या ठिकाणी घटाची पूजा चालू आहे.
त्यांचा सुखी
तर मित्रांनो, आजचा हरिनाम सप्ताहाचा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा, आणि तुम्ही वारकरी संप्रदायातले किंवा विठ्ठल भक्त असाल तर नक्की कॉमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आला, आणि ह्या मंदिरामध्ये तुम्ही चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.